मध्ये झाडात गेलो का नाही पण टाकायचं त्याच्यावर आता बरोबर खाली निघून जातो. पुढे जाऊ दे. ते तुटून यायची चार काही तिकडे जा आपण तिकडे दोन पाणी हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ. कसे आहात सगळे? मी पण आहे मजेत. आज आपण मोठ्या कुंडीचं रिपोर्टिंग करणार आहोत. म्हणजे ज्या मोठ्या कुंड्या त्या दिवशी मी नर्सरीमधून आणल्या होत्या त्या कुंड्यामध्ये आपण आज झाडं लावणार आहोत. तर त्या कुंड्यांमध्ये फक्त स्नेक प्लांटच छान दिसतील म्हणून हे स्नेक प्लांट एवढे प्लांट मी माझ्या घरामधलेच प्लांट मधले काढलेत आणि आता अजून थोडेसे काढणार आहेत. कारण कुंडी खूप मोठी आहे आणि खूप जास्त झाडं लागणार आहेत त्याला. तर आता काही अजून काढून घेऊयात आपण. खूप जास्त वाढलेत माझ्या इथं स्नेक, हे मोठे झालेत फार आणि एवढी गच्च इथं काही गरज नाहीये. तर या कुंडीमध्ये आपण ट्रान्सफर करणार आहे. रोज एका तरी कुंडीचं काम व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे रोज शक्य होईल तसं एक एक कुंडी तरी घेते मी करायला. कारण काय होतं मग तेवढंच काम होऊन जातं आणि रविवारचं पण माझा थोडासा आराम होऊन जाईल. म्हटलं चला एक कुंडी भरून टाकूयात. आणि ती कुंडी फार मोठी होती, भरणं पण जरा कठीण होतं आणि कंटाळवाणं होतं म्हणून मग आत्ताच म्हटलं चला करूया. तांबडी माती आणि काळी माती एकत्र केली आणि त्याच्यात थोडंसं गांडूळ खत टाकणार आहे आता मी. पण सुरुवातीला खाली थोडी बेसला टाकून घेते. कुंड्या खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळे माती खूप लागणार आहे. आणि स्नेक प्लांटला अशीच माती लागते, थोडीशी वाळू मिश्रित. थोडी वाळू पण आहे ह्या मातीमध्ये, त्याला फार अशी कसदार माती लागत नाही. एक मिनिट, आता मी गांडूळ खत टाकते. तर हे आहे गांडूळ खत, हे टाकून घेऊयात आपण. हे बघ, हे गांडूळ खत आहे ना, मला ते खूप आवडते. हो ना, मला पण खूप आवडतं. दुसऱ्या मातीपेक्षा फर्टिलायझर म्हणतात मग त्याला. आता हे फिक्स करू झाडं आपण. मी मग वाटत होतं हे तो प्लांट याच्यातच टाकला रे. हो ना, पहिले नव्हतं वाटलं, आता वाटलं ना. आता काही काही झाडांची मुळं माझ्याकडून तुटलेत, पण आता काय माहिती येतात की नाही. कशी हो ना, ठेवून घेऊयात अगोदर.
हॅलो, गुड इव्हिनिंग. आता करते त्या दिवशी आणलेल्या नर्सरीमधून आणलेल्या त्या रुंद कुंड्यांमध्ये मी झाडं लावते. तर स्नेक प्लांट लावणार आहे त्याच्यामध्ये मी, कारण स्नेक प्लांटच त्याच्यामध्ये खूप छान दिसतील. तर माझ्याकडे घरामध्ये आत गार्डनमध्ये लावलेले स्नेक प्लांट खूप वाढलेले होते. तर हे स्नेक प्लांट यातलेच बरेचसे प्लांट मी तोडलेत आणि तेच आता मी त्या कुंड्यांमध्ये लावणार आहे. तर त्यासाठी काय काय मिक्सचर लागतं, तर त्यासाठी लागते आपल्याला थोडीशी काळी माती, थोडीशी तांबडी माती, वाळू पण खूप जास्त लागते, म्हणजे निम्म्यास निम्म प्रमाण, आणि गांडूळ खत, आणि जे काही तुमच्याकडे जे अवेलेबल खत असेल ते तुम्ही टाकू शकता. तर माझ्याकडे आहे गांडूळ खत शिल्लक, तर ते मी आता टाकणार आहे कुंडीमध्ये. आणि याचे झाडं आता तोडून झालेले आहेत माझे. आता फक्त कुंडीमध्ये लावायचे आहेत, सगळी माती खत मिक्सचर करून ते झाडं मला लावायचेत. तर माऊ मला मदत करते आणि आता सरांना पण बोलवलं आहे मी धरायला, कारण झाडं असे बॅलन्स करणं, उभे झाडं आहेत ते, झाडं असे बॅलन्स करणं एकटीला शक्य होत नाही, धरावं लागतं थोडंसं, म्हणून सरांना पण आता बोलवलं आहे मी. आणि बाहेर माझी तयारी चालू होती, पहा हे पहा, पण ते शक्य व्हाय ना. आणि ही आहे माऊ खेळते माती, फुलं, माती. माऊला मी पूर्ण माती खेळून देत असते, कारण लहान मुलांनी माती खेळलीच पाहिजे. मी तिला कधीच अडवत नसते चिखल माती खेळण्यापासून. तर आता बोलवते सरांना. खड्डे टाईप करायचं, मग हे करायचं असतं. तसं हातात घेऊन ते पडणार तर त्या जोरच नाही एवढा. आता पाण्याचं आता असे उभे कर आणि पाणी टाकलं का तू उभे राहणार, जे माती त्याला धरणार नाही. त्याला साईडला लावलं योग तिकडं मध्ये सेंटर त्यांनी एकदा पाणी टाकलं मुळं धरले नाही काय तू म्हणली तरी ते पडत नाही. याला काही दिसत नाही खाली, मला वाटतं मुळे नाही, म्हणूनच थोडंसं खाली लावा. किती मोठं वाढलं ते, कुठे लावू? साईडला लावू का? निमोजी लावून इथं इथं जागा आहे. खत खाली असतं मग टाकलंय वरतून टाकून उपयोग नसतं का? थोडंसं मिक्स करून टाकायचं. साईडला आतमध्ये झाडात गेलो का नाही, तर पाणी टाकायचं त्याच्यावर. आता बरोबर खाली निघून जातं. एकदा पाणी टाकून बघू, मग किती खाली जातं बघू. घ्यायची का कुंडी? पुढे जाऊ दे, ते तुटून यायची मोठं मोठं
वाव, या उन्हाने किती छान दिसू राहिले. हो करा ना. याला व्हील्स आहेत त्याच्यामुळे हे पहा असं सरळ इझिली जातंय. आवडलंय हे. कोरडी ना नाही माती पाणी खाली झालं वेळ लागणार ना. राहू दे नंतर लावणार पाणी. नर्सरीमधून हे झाड मला नलिनीताईंनी गिफ्ट केलं होतं आणि 2 झाडं केले. जेड प्लांट पण केलं होतं आणि हे पण केलं होतं कारण माझ्याकडे हे ऑलरेडी होतं. पण काय झालं की शिफ्टिंग करताना चोरीला कोणीतरी कुंडीसकट ते चोरलं. तर त्यांनी मला हे गिफ्ट केलं आणि आज मी त्याचं केलं आहे रिपोर्टिंग. आई, मी हौसाजीच्या घरी जाऊ का तो आपाशी राहू का? उद्या सुट्टी आहे. तू बोलली होती का की तुला मोठी पार्टी मिळणार आहे आणि आई तू खूप एन्जॉय कर. आई तर तू इतकी शिकेली. त्यानंतर मी सगळ्या वरच्या गॅलरीतल्या आणि खालच्या झाडांना, दोन्ही झाडांना पाणी दिलं. खालचं सगळं धुतलं. आज इतकं काम केलं आहे ना की उद्याचा दिवस रिलॅक्स जावा म्हणून. कारण रविवारचं मला ताण घ्यायला फार आवडत नाही म्हणून मी शनिवारी फुल डे वर्कआउट करते. आठवड्यातून एकदा वरची गॅलरी माझ्या हाताने पूर्ण क्लीन करते मी. प्रत्येक कुंडी खाली स्टँड आहे पण त्या स्टँड खाली पण माती पडलेली असते. मग ती माती प्रेशरने व्यवस्थित धुवून मी इतकं व्यवस्थित करते ना गॅलरी म्हणजे आठवड्याभर अजिबात तिथे घाण होत नाही. आणि वरचीवर स्वच्छता केली तरी मग क्लीन होऊन जातं. संक्रांतीपासून सूर्याची दिशा बदलली आहे आणि घरामध्ये पण सूर्याचा जो प्रकाश येतो तो पण वेगळ्याच ठिकाणी यायला लागलेला आहे. आणि सोफ्यावर हॉलची खिडकी खूप मोठी असल्यामुळे सोफ्यावर जरा सकाळी ऊन येतं आणि त्याचाही काही प्रॉब्लेम नाही. पण बरेच दिवस झाले मी हे जे मागच्या वेळेस नवीन घेतलेले सोफा कवर होते ना ते काढून ठेवलेले होते आणि रेग्युलर रोजचे वापरत होते. कारण एकसारखं पण पाहायला नको वाटतं आणि बोर होऊन जातं. आणि मला तर काय कुणास ठाऊक ते कवर टाकले की माझा असा श्वास कोंडल्यासारखाच मलाच होतो विनाकारण. मला ना असं त्याला सोफ्याला कोंडून टाकल्यासारखं वाटतं. मला ते आवडत नाही जास्त. इतके सुंदर कवर आहेत आणि क्वालिटी पण एवढी भारी आहे. तर मला जवळपास ते 7-7.5 हजाराला गेलेत ते कवर. खूप कॉस्टली आहेत ते. पण मग मला आहे ना नंतर थोडंसं बोरच झालं त्या कवरने. मी काढून टाकले होते धुवून आणि वॉशेबल आहेत. विशेष म्हणजे खूप छान मशीनमध्ये वॉश होऊन जातात. तर आज म्हटलं नको आता थोडीशी धूळ पण वाढली आहे उन्हाळ्याची आणि ऊन पण येत आहे. म्हटलं चला सोफा कवर टाकून घेऊयात थोडा लुक पण चेंज होतो. तर आज इतकं काम केलं आहे ना मी आज म्हणजे आता व्हॉइस ओव्हर करते आणि रात्रीचे 2 वाजलेले आहेत. मला आता झोप पण नाही आली म्हणून बसले एडिटिंगला. नाहीतर मला करायचं नव्हतं आज व्लॉग. तर दिव्याला थोडंसं मदतीला घेतलं. म्हटलं मला हात लावू लाग कवर टाकायला. तर फक्त टाकण्यापुरतीच गरज असते. बाकीचे ॲडजस्टमेंट मलाच करावी लागते त्यांना नाही येत कुणाला. तर तिने मला थोडंसं मदत केली आणि माऊची आपली लोडबोड चालूच आहे मध्ये. तर माऊला खूप इच्छा असते मदत करण्याची पण लेकरू आहे लहान आहे त्याला काहीच येत नाही अजून. पण तिला जेवढं शक्य होईल तेवढं ती मला करू लागत असते. तर अगोदर मी सोफा ओल्या कापडाने मस्त पुसून घेतला. अजिबात काही खराब नव्हता पण तरी पण म्हटलं झटकून आणि पुसून घ्यावं. कारण कसं एकदा कवर टाकल्यानंतर परत मग लवकर काढणं होत नाही. आणि व्हाईट आहे त्याच्यामुळे क्रीम कलर आहे व्हाईट नाही आहे. तर तसं तर काढावंच लागणार आहे ते 15 दिवसांनी 8-15 दिवसांनी. पण
आता थोडंसं उन्हाळा सुरू झाला आहे, पाण्याचं शॉर्टेज अवघडच आहे थोडंसं. तर आता मस्त त्याला ॲडजस्ट करून घेते. आणि त्याच्यासोबत ते जे माझ्या हातात दिसते ते आहेत इन्सर्ट्स. तर ते इन्सर्ट ना असे थर्माकोलसारखे आहेत. तर ते असे सोफामध्ये जर आता आपण प्रेस करून ठेवले तर जे कव्हर आहे ते असं एकदम टाईट बसतं आणि बाहेर येत नाही त्याच्या, किंवा घड्या अशा होत नाहीत. तर मला अजिबात असं घड्या आवडत नाहीत त्या कवरला. तर मी टेलरकडून त्याला टिपा पण टाकून आणल्या होत्या ज्या एक्स्ट्रा थोड्याशा, की मोठं वाटत होतं मला आणि थोड्याशा घड्या यायच्या त्याच्या. तर त्याला आतून असे बंद पण आहेत, ते बंद लावते मी आता सध्या. तर खालून असे 2 बंद आहेत 2 ठिकाणी. आणि आता ते इन्सर्ट घालून मी सोफा कवर एकदम टाईट केलेत. म्हणजे किती खेळलं बसलं मुलांनी तरी पण ते काही खराब होत नाहीत. तर याला पण आता ओल्या कापडाने हात मारून घेणार आहे मी, ह्या कवरला पण, सोफ्याला. आणि व्यवस्थित पुसून झटकून झाल्यानंतर कवर टाकून घेणार आहे. आता घेतलं आहे तर त्याचा यूज तर केलाच पाहिजे, आणि यूज करण्यासारखेच आहेत, पण जास्त आवडत नाहीत मला ते. आणि उद्याचा रविवार, परत म्हटलं चला म्हणजे खरोखर त्याला 1-1.5 तास लागतो ह्या गोष्टींसाठी, पुसणं टाकणं. मला तर खरं सांगते, मला दिवसच पुरत नाही, अजिबात दिवस पुरत नाही. कुणी म्हणेल फुशारकी सांगते स्वतःची, पण तसं अजिबात नाही. मला आहे ना असं काही कुणाला दाखवण्यासाठी किंवा काही लोकांच्या याच्यासाठी नाही करत मी हे. मला याच्यातून खूप आनंद मिळतो आणि मला ह्या गोष्टी खूप आवडतात. मला आहे ना एक मानसिक समाधान लागतं ह्या गोष्टी केल्यावर, म्हणून ह्या गोष्टी माझ्या सतत चालू असतात. नाहीतर असं काही नाही की शूटिंगसाठी ब्लॉगसाठी असं काही नाही. उलट मला ना शूटिंग करण्याचा इतका कंटाळा येतो, कारण प्रत्येक वेळेस मग ते मोबाईल घेऊन बसा, शूट करा. माऊ असेल तर खूप मला इझिली होतं सगळं, कारण माऊ काय करते, माऊ मला बरीच मदत करते शूटिंगला. प्रत्येक वेळेस स्टँडला लावून करणं मला ना फार कंटाळवाणं होऊन जातं, आणि बऱ्याच वेळेस तर मी करत पण नाही. मागच्या शनिवारी पण मी इतकी डस्टिंग, इतकं काही क्लीन केलं होतं सगळं. त्याचं तर कसलंच शूट केलं नव्हतं मी, कारण कधी कधी मग असं वाटतं की जाऊ द्या, कामाच्या मध्ये डिस्टर्ब नको म्हणून मग मी बऱ्याच वेळेस करत पण नाही. पण मागच्या वेळेस पूर्ण किचन क्लीन केलेलं होतं. स्टोअर रूम राहिली, आता स्टोअर रूम करणार आहे एक दिवस. आणि वरची स्वच्छता तर चालूच असते. आणि जर नाही करावी स्वच्छता तर ते झालेली धूळ इतकं, म्हणजे माणसाला आहे ना शाळेतून आल्यानंतर मग ते असं अस्वस्थ होऊन जातं. क्लीन जर झालेलं असेल तर एकदम प्रसन्न वाटतं आल्यानंतर पण. आणि मला ती सवयच लागलेली आहे. सकाळी पण एक हात मारायचा, संध्याकाळी आल्यावर पण हात मारायचा. आणि मला तुम्हाला सांगायला एक आनंद होतो आहे की मला एक नवीन ताई मिळाली आहे कामाला, आणि खूप माझ्यापेक्षा छोटी आहे ती. 2 मुलं आहेत तिला, पण तिने फक्त माझ्या एकटीचंच काम धरलं आहे. आणि मला इतकं छान काम करू लागते ते, इतकं छान. म्हणजे तिला पूर्ण घराचं काम देऊन टाकलं आहे मी. अगदी बाथरूम क्लीन करण्यापासून रोजची डस्टिंग आणि फरची, भांडे, धुणं मशीनलाच असतं. मशीनला जरी असलं तरी धुणं टाकणं, धुणं काढणं, भांडे लावणं. भांडे लावायला नाही दिले तिला, कारण भांडे लावायची नाही केलं मी बोलणं तिला. पण बाकीचं मग जेवढी काही डस्टिंग आहे खालची वरची रोजच्या रोज. आणि एक दिवसाआड परत दरवाजाला हात मारणं, किंवा मग डस्टिंगमध्ये रोज जरी काही खराब झालेलं नसलं तर रोजच्या रोज बेसिन घासणं, जेवढे काही 2-3 बेसिन आहेत तेवढे घासणं, बाथरूम क्लीन करणं, सगळं काम मी तिला देऊन टाकलं आहे. आणि तिने फक्त माझ्या एकटीचंच काम जे धरलं आहे ना, त्याच्यामुळे ती पण रिलॅक्स असते. आणि बाकी एरवी काय होतं माहिती आहे का, आपण जर समजा दुसऱ्या कोणी जर मावशी लावल्या, आता किती दिवस टिकते मला नाही सांगता यायचं, पण मावशींना काय असतं, बरेच कामं धरलेले असतात. मग आपलं काम कसं बसं करायचं आणि पळायचं पाहतात त्या, आणि प्रॉपर क्लिनिंग होत नाही, काही नाही, आपल्यालाच करावं लागतं. पण ह्या ताईला गरज होती, आणि मला ती सारखं म्हणजे खूप दिवसापासून म्हणत होती की मला तुमचं सगळं घरातलं काम द्या. तर थोडंसं प्रसंग पण तसाच झाला. त्याच्यामुळे मग मी पहिल्या मावशींना काढून टाकलं, कारण त्या खूप दिवस म्हणजे जवळपास 4-5 दिवस त्या कामालाच नव्हत्या. त्यांच्या घरात थोडा प्रॉब्लेम होता. पण मग आता प्रॉब्लेम चालूच असतात, पण आपलं पण खूप गैरसोय होते. रोज जॉब करून यायचं, सकाळी काम संध्याकाळी काम, मग फार थकल्यासारखं होतं. तर मग ह्या ताईला मी लावून टाकलं. आणि रविवारचा स्वयंपाक पण मी दिला आहे तिला करायला.
तुम्ही म्हणाल रविवारी तर घरी असते, मग रविवारचा का? तर जे रोज माझा ब्लॉग बघतात त्यांना माहीत असेल की रविवारी मला फार कंटाळा येतो कुठल्याही गोष्टीचं. मी रविवारी काहीच करत नाही, काहीच. मी रविवारी फक्त स्वयंपाक आणि आराम करते. तर तिला आता मागच्या रविवारी पण तिने खूप छान मला स्वयंपाकाला मदत केली. भाज्या नाही आवडत मला कुणाला टाकलेल्या, पण भाज्या माझ्या मीच टाकते. पण पोळ्या, भाकरी किंवा जे सांगेल ते. हां, आणि त्यातल्या त्यात किचन ओटा रोज धुवून घेते ती. म्हणजे शाळेत जायची जर माझी वेळ असेल तर ती येते माझ्या शाळेचे 9, 9:15 वाजता येते ती. आणि मी अगदी स्वयंपाक वगैरे होऊन तसंच जरी ओटा राहिला तरी ती एकदम पूर्ण घासून, गॅस वगैरे रोजच्या रोज घासून क्लीन करते. आणि ते तर मी रोज माझं करतच होते. म्हणजे मी कधीच असं जात नव्हते. रोज मला ओटा सकाळी घासल्याशिवाय, मी क्लीन केल्याशिवाय, मी अजूनही मला आठवतं आहे तसं की कधीच घराबाहेर पडलेलं नाही, कधीच. आणि त्यातली त्यात मग तिला दिल्यामुळे थोडीशी रिलॅक्स झाले मी. पण काय सवय इतकी वाईट असते ना, ती करायला जरी लागली ना, मी सारखी मध्ये मध्ये ती घासणी घेऊन जाते. मी करते. तिच्या अगोदर मीच करून टाकते ते. आता किती आल्यापासून जवळपास 8 दिवस झाले, पण 4-5 दिवस तर मीच घासला. ती बिचारी घासते, पण मला कुठे दम निघतो. आणि ती जरी डस्टिंग करत असली ना, माझं मग तिच्यासोबत एक कापड घेऊन चालूच असतं काम. ती एकीकडे, मी एकीकडे. तिला बऱ्याच गोष्टी आता नवीन खूप अवघड आहे. प्रत्येक नवीन ताईंना सगळ्या गोष्टी समजावून सांगणं. एखादी जर रुळलेली असली ना, परत नवीन जर लावली ना, फार कठीण जातं. महिना जातो पूर्ण गोष्टी समजावून सांगण्यामध्ये. तर आता हे आमचं बेडशीटचा इतका गोंधळ झाला आहे, सोफा कवरचा दिव्याचा आणि माझा. काय लक्षातच आहे ना किती वेळेस बदललं आहे आम्ही ते. इकडून तिकडे, तिकडून इकडे. तो कॉर्नरच लक्षात आहे ना. मी जरा चिडले होते. आता तिचा काय दोष आहे, इकडून परत बदललं. ती चिडली होती माझ्यावर. मला ते लक्षातच आहे ना काय झालं कुणास ठाऊक. ते वेगळंच होऊन जायचं. मी किती वेळचं त्याला प्रयत्न करत होते. पहिलं एकदम पटकन बसलं, पण हे बसतच नव्हतं. आणि मी एकदम चिडून गेले होते. तिचा चेहरा पाहणं कसा दिसतोय. परत बदलला आता. काय ते कसा गोल शेप आहे ना त्याचा. आणि समोरच्या फक्त जिथे आपण हँडल आहेत त्याचे, तिथे काय होतं, एक कॉर्नर आहे आणि तो कॉर्नर तिथे ॲडजस्ट करावा लागतो. आणि माझ्या काय लक्षात आहे ना आज काय झालं कुणास ठाऊक ते ॲडजस्ट करता. पण आज तुम्हाला सांगायचं तर त्या मावशीच्या मुलाचा बड्डे होता आज. तर त्या काय आज कामाला आलेल्या नव्हत्या. तर आज मी सगळं काम करून घेतलं. आणि मला रविवारी पण नको होतं थोडंसं कामाला, कारण मग रविवारी पण ती 9 वाजता येते. आणि मग झोप झालेली ना. मागच्या वेळेस तर मी झोपेतच होते आली तेव्हा. पण मग तशीच उठले, ती आली तशी उठले. तिने मला स्वयंपाकाला मदत केली, आवरून घेतलं. तोपर्यंत मी पण थोडंफार आवरलं. मला खूप मदत झाली मागच्या वेळेस त्याची. पण ह्यावेळेस आता रविवारी ती म्हटली की मी येणार नाही, आता मुलाचा बड्डे, गावाकडे जावं लागेल, तिथं राहायचं आहे आम्हाला आजच्या दिवस. तर मग मी म्हटलं ठीक आहे. पण मला पण रिलॅक्स वाटतं थोडंसं घरामध्ये. ते जरी आले तरी मग आपल्याला काय होतं, खूप गडबड होते, कामाची घाई होते की काय करावं काय नाही सुचत नाही. मग तिच्यासोबत आपण कामाला लागतो. तर मला उद्या आता खूप आराम करायचा आहे, मी काहीच करणार नाही. आज जायचं होतं दाताच्या दवाखान्यामध्ये आणि शुक्रवारीच मला बोलवलेलं होतं. शुक्रवारी शाळेवर प्रॉब्लेम होता. आमच्या शाळेतल्या सरांची बदली झाली आहे, त्याच्यामुळे शाळेमध्ये मी एकटीच आहे. तर शुक्रवारी मला काही दुपारी अपॉइंटमेंट होती, पण दुपारी मला जाणं झालं नाही. तरी पण शाळेतून आल्यावर मी कॉल केला त्यांना, पण डॉक्टर त्यावेळेस नव्हते. मग आज शनिवारी तर 2-3दा कॉल केला त्यांना, पण इतके पेशंट होते की संध्याकाळी 6:30-7 वाजले तरी नंबर आला नव्हता माझा. मग ते म्हटले की जाऊ द्या रविवारीच बोलू, सकाळी बोलू. मला परत टेन्शन आलं. आता म्हटलं सकाळी बोलू म्हणजे काय, 9ला आला जर बोलवलं तर परत मग इतका गोंधळ उडतो ना, नको होतं सकाळी. मला नाही आवडत सकाळी गडबड केलेली. आणि मग आता म्हटलं पाहूयात, सकाळी जर बोलवलं तर जावंच लागेल. मग दुपारचा वेळ वाचतो. तर उद्याची सगळी तयारी मी आज करून ठेवली आहे. उद्या करायचं आहे नॉनव्हेज सरांना म्हणजे सगळ्यांनाच, सॉरी. आणि मसाला वगैरे सगळं आज काढून ठेवलं आहे. परत 2 केक होते, म्हणजे घरीच करायला खूप दिवस झाले केलेले नव्हते. म्हटलं चला मुलींना केक करावेत. तर एक साईदादाला देण्यासाठी केला छोटा आणि एक आम्हाला केला घरात मोठा. तर
साईदादाला पण खूप आवडतो केक. माझा नंदेचा मुलगा आहे तो, त्याला पण खूप आवडतो केक. तर म्हटलं उद्या मग असे 2 केक केले मी. आयसिंग केली, स्वयंपाक केला, माऊला खाऊ घातलं. आज इतके कामं गेले अक्षरशः. आता रात्रीचे 2 वाजून गेलेले आहेत. मी व्हॉइस ओव्हर करते सगळ्या गोष्टी. तर हे पहा हे केक. आणि खूप राडा होता. एवढं सगळं आवरून पूर्ण ओटा घासून पुसून पूर्ण डस्टिंग घराची करून फरशी पुसून, कारण उद्या ती येणार नाही. मग ते सकाळी सकाळी थोडंसं चिकट लागलेलं मला नाही आवडत. तर सगळं आवरल्याच्या नंतर फरशी पुसली आणि जे ड्राय बाल्कनी होती तिथे ज्या हँगिंगच्या कुंड्या होत्या तेवढ्याच राहिल्या होत्या द्यायच्या. तर रात्री 1 वाजता मी त्या कुंड्यांना पाणी दिलं आणि रात्री 1 वाजता सगळं झाडून आवरून म्हणजे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करून, म्हणजे सकाळी उठून फक्त हा माझा फ्रेशमध्ये चहा घ्यायला मला खूप आवडतो. अगदी सिंपल डिझाईन केली आहे, घरीच खायचा असल्यामुळे. मोठा केक केला 1 किलोचा. तर आज सगळं आवरून ठेवलं आणि हे केक केला आहे त्याच्यामुळे खूप चिकट झालं होतं सगळ्या गोष्टी. भांडे धुवून ठेवले, खरकटे भांडे. मला ताण कसला होतो जास्त माहिती आहे का, मी खरकटे भांडे डायरेक्ट कधीच बाहेर ठेवत नाही. प्रत्येक वेळेस ते स्वच्छ करूनच बाहेर ठेवते आणि ती सवयच लागली आहे सगळ्यांना, माऊपासून सगळ्यांना सवय लागली आहे. आणि मग असे 2 केक करून ठेवले. हे सगळं धुवून टाकलं कारण थोडं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, मुंग्या तर इतक्या पटकन लागतात. कधी चहाचा एक थेंब जरी कुठे सांडलेला असेल तर लगेच मुंग्या लागून जातात. त्याच्यामुळे मी फार काळजी घेते घरामध्ये. आणि 2-3 ठिकाणी खडू ठेवलेले आहेत, बाहेरचा बाहेर, वरचा वरती आणि खालचा खाली. तर असे 2-3 खडू ठेवलेले आहेत. आणि असा माझा आजचा दिवस पूर्ण गेला आणि थकले म्हणत नाही पण छान गेला. कारण उद्याचा रविवारचा रिलॅक्समध्ये जातो आणि रविवारचा निम्मा टेन्शनमध्ये जातो की परवा सोमवारी शाळा आहे या टेन्शनमध्ये. खरंच जातो, म्हणजे टेन्शन घेत नाही मी पण मग धाकच असतो एक. रोजचं रुटीन चालूच. सकाळी 8 वाजता दोन्ही डबे घेऊन मुली गेलेल्या असतात आणि सगळं एक हाती आहे. त्याच्यामुळे इतका वेळ लागतो ह्या गोष्टींसाठी. रोजची धावपळ म्हणजे रोबोसारखी असते सर. आणि मी सकाळी इतके पॅक असतात ना, म्हणजे फक्त पळतच कामं चाललेली असतात. साधं चालत पण नाही कोणी, पळूनच असतं सगळं. आणि तरी पण लवकर उठते मी सकाळी. आणि तर लवकर नाही उठलं तर फार गोंधळ होतो, कारण मग माऊचं सगळंच आवरावं लागतं. सर तरी मला खूप मदत करतात माऊचं आवरण्यासाठी. माऊला आंघोळ घालावी लागते, कपडे घालावे लागतात. ती करू शकते पण आम्हीच नाही तिला करून देत, कारण काय बालपण परत येत नाही आणि काय हरकत नाही ना, मोठ्यापणी तर तिला करायचंच आहे. आणि आत्ताही कर म्हटलं तर करू शकते, पण तेवढा तो आनंद आपल्याला परत आयुष्यात मिळू शकत नाही. परत मोठं झाल्यावर आपण परत अशा प्रकारे आंघोळ घालू शकत नाहीत. तर ह्या गोष्टी मिस होऊन जातात आणि ह्या गोष्टी मिस नाही झाल्या पाहिजेत. प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे, हे सरांचे आणि माझ्या दोघांचेही विचार असतात. उलट माझ्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह सर आहे त्या गोष्टींमध्ये. तर ते प्रत्येक क्षणाचा त्यांचा इतका धिंगाणा चाललेला असतो मुलींचा आणि त्यांचा, आणि मी खूप शांत असते घरामध्ये. तर ते म्हणतात हे क्षण परत नाही येणार, आपण मागूनही हे क्षण परत मिळणार नाहीत आपल्याला. त्याच्यामुळे आहे त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा, कसलाच विचार करायचा नाही. मागचा पुढचा संकट येत असतात, जात असतात. संसार आहे, जीवन आहे, ह्या गोष्टी चालूच राहतात. परिपूर्ण सुखी, परिपूर्ण सगळा कोणीच नसतो. पैसा असूनही लोक दुःखी असतात आणि पैसा नसूनही लोक दुःखी असतात. तर फक्त आनंद आपण आपल्यामध्ये शोधायचा असतो. तर मला माझ्या आनंद माझ्या हॉबीमध्ये मिळतो, मला झाडांमध्ये मिळतो, मला मुलांमध्ये मिळतो. तर मी माझा तो घेते. मी फार थकते असं अजिबात नाही. मला ह्या गोष्टी आवडतात म्हणून ह्या गोष्टी मी करते. मला खूप 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 समाधान लागतं. मी हे फक्त कुणाला दाखवण्यासाठी करत नाही, तर मला आंतरिक खूप समाधान लागतं. आणि एवढे जीव सरांचा माझा हा एक म्हणजे दोघांचा विचार आहे की एवढे जीव आपण म्हणजे एवढे जीव आपण सांभाळतो, एवढ्या जीवांचं पालनपोषण करतो आहे, ही काही साधी गोष्ट नाही, असं ते मला दरवेळेस बोलून चेअरअप करत राहतात. आणि याच्यामुळेच एकमेकांच्या साथीमुळेच ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात. नाही तर एकट्या दुकट्याचं काम नसतं हे. काही वेगळं नाही, पण एकमेकांना कमीत कमी पॉझिटिव्हली बोललं तरी खूप. पॉझिटिव्हिटीमुळेच बऱ्याच गोष्टी आपल्याच्याने जास्त होतात. आणि झाडामुळे ते एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येऊन जाते. मला तर असं किती अजूनही असं वाटत नाही की मी कुठं म्हणजे कमी करावेत घरामध्ये. अजूनही माझं सारखं चालूच आहे घरामधल्या कुंड्या वाढवायचं काम. बॉटलमध्ये माझ्या जवळपास 7-8 बॉटलमध्ये मनी प्लांट आहेत. ते मनी प्लांटचं बॉटलचं पाणी पण बदलायचं. आज मी त्या बॉटलचं पाणी पण बदललं आहे सगळ्या. आणि
4-5 दिवसाला त्यातलं पाणी चेंज करावं लागतं. बाथरूममध्ये पण 2-3 बॉटल आहेत. प्रत्येक बेसिनवर 1-1 बॉटल आहे. त्याच्यामध्ये मनी प्लांट आहेत. किचन ओट्यावरचे ते मनी प्लांट अप्रतिम सुंदर आहेत, एकदम पाहिलं तरी फ्रेश होऊन जातं. 4 मनी प्लांट आहेत. खिडकीमध्ये जवळपास 5-6 झाडं आहेत. म्हणजे माझ्या घरामध्ये मी अजून मोजले नाही तर कमीत कमी अबोव 50-60 तरी झाडं असतील माझ्याकडे. आणि एवढे झाडं कधीच कोमेजलेले नसतात. म्हणजे खरं हे एक फार मला आनंदाची गोष्ट वाटते की कधीच कोमेजलेले नसतात. अगदी पिवळं पानही त्याला दिसत नाही. पिवळं पान जरी एखादं आलं ना तर सवय अशी लागलेली आहे सरांना मला की पटकन आम्ही ते काढून घेतो चालता बोलता येता जाता. तर असं त्याच्यामुळे फारसा काही लोड येत नाही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता झोपते. आता वाजलेले आहेत 2:30 आणि उद्या निवांत उठणार आहे. उद्या आहे रविवार. संडेच्या सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आणि तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.